नमस्कार मित्रांनो, माझं नाव समीर निकम। आम्ही सहजच बसलो होतो आणि आमचा अचानक प्लॅन झाला कोकणात जायचा आणि सगळी जुळवाजुळव केली आणि लागलो तयारीला। नारळ फोडला आणि आमचा प्रवास चालू झाला। रात्रीच्या अंधारात चालू झालेला प्रवास सकाळ कधी झाली हे समजलंच नाही। आताच आम्ही कोकणात पदार्पण केलेलं आहे। तिकडे पोहोचल्यावर तिकडचे काही मित्र भेटले। आम्ही कोकणात पोहोचलो आणि तिकडच्या मित्रांनी लागणारी सर्व सामग्री गोळा केली। कोकणामध्ये खेड तिथे अंबोली नावाचं एक गाव आहे, त्या गावात आम्ही पोहोचलो। त्या गावाच्या नदी किनारी आमचा प्लॅन झाला आणि त्या दिशेने वाटचाल चालू झाली। भांडी जमवली, मसाला जमवला, त्यासाठी लागणारी सर्व सामग्री आम्ही सोबत घेऊन निघालो नदी पार करत। चालतच आम्ही नदी ओलांडली। खरं सांगतो मित्रांनो, उन्हाचा कडाका एवढा असताना आम्हाला थोडाही उन्हाळा तिथं जाणवला नाही। कोकणचा गारवा मनाला भावला। जेवण बनवण्यासाठी सुंदर जागा निवडली आणि थोडं साफसफाईचं काम चालू झालं। झाडे न तोडता आम्ही वाळलेली लाकडे गोळा केली। फक्त एक भाग असा भागला रे। भाजी बनवण्याची तयारी चालू झाली आणि त्याचबरोबर बाकी मित्रांच्या रंगल्या रंगतदार गप्पा। आजूबाजूची दगडी गोळा करून आम्ही जेवण बनवण्यासाठी एक चूल बनवली। आणि आम्ही प्रयत्न करत होतो चूल पेटवण्याचा। कसा बसा एकदाचा चुलीने पेट घेतला सर्वात आधी तांदूळ पातेल्यात काढून आणि नदीवर जाऊन तांदूळ धुतले। त्यानंतर चिकन धुवून घेतले। योग्य पद्धतीने चिकन धुवून झालेले आहे। मित्र पुन्हा निघाले चुलीच्या दिशेने। तांदूळ धुवून झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट भात शिजवायला टाकला। भात शिजवायला टाकल्यानंतर काही वेळातच भात शिजला आणि पुन्हा तयारी चालू झाली की बाकी जेवण बनवण्याची। आणि बाकी रंगला होता मित्रांच्या मैफिली आणि वापरला कोकणातला कोकणी मसाला। आमचा जो मित्र आहे जो चिकन बनवतोय त्याचाच कोकणी मसाल्याचा ब्रँड आहे।
कांदा कापायला घेतला, पण मित्राचा कांदा कापायचा स्पीड पाहून आम्हीच हैराण झालो. पातेल्यामध्ये थोडस तेल सोडलं, त्यानंतर कांदा टाकला, कांदा टाकून झाल्यानंतर टोमॅटो टाकून घेतले त्यामध्ये आणि चालू झाला बाकी मसाले टाकण्याचा कार्यक्रम. कांदा टोमॅटो परतल्यानंतर आम्ही त्यात मसाले टाकायला चालू केले. त्याच आमच्या मित्राचे ते कोकणी मसाल्याचा त्याचा स्वतःचा ब्रँड आहे. कांदा लसूण मसाला, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट हे सर्व टाकल्यानंतर ते मस्तपैकी हलवून घेतलं. आम्ही नदीवर असल्यामुळं आम्ही मिक्सर वगैरे वापरू शकत नाही, तर त्यामुळे आम्ही चिकन ग्रेव्ही मिक्स मसाला आणला होता, तो आम्ही त्यामध्ये टाकला आणि आजूबाजूला मित्रांमध्ये याचा घमघमाट सुटला. त्यानंतर त्यात आम्ही चिकन टाकले आणि आजूबाजूला आमचे मित्र भुकेने व्याकुळ झाले होते. मित्रांनो, चिकन टाकल्यानंतर तेलाची मसाल्याची वाफ लागणं गरजेचं आहे, त्यामुळे आम्ही त्यात लगेच पाणी टाकलं नाही. चवीप्रमाणे मीठ, आम्ही 7 ते 8 जण असल्यामुळे त्यामध्ये 2 ते 2.5 लिटर पाणी टाकले आणि चिकन शिजण्याची प्रक्रिया चालू झाली. पुन्हा मित्रांची फरमाईश आली की थोडं झणझणीत करा. त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही कोकणी मसाले यांची तिखट लाल मिरची त्यामध्ये टाकली. चिकन झालेलं आहे, मस्तपैकी उकळी सुटलेली आहे आणि वेळ न घालवता आम्ही जेवायला बसलो. खरं सांगतो मित्रांनो, चिकनची जी भाजी बनवली होती ती अप्रतिम झाली होती. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. अशा नदी किनारी, अशाच घनदाट जंगलामध्ये तुमच्या मित्रांबरोबर अशीच चिकन पार्टी एन्जॉय करा. आमच्या एनिथिंग फ्रेंडली या YouTube चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.